मी तर पहिल्यापासून म्हणतो आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज संपणार, कारण प्रत्येकजण कुणबीच होणार. त्यामुळे आता एक मराठा लाख मराठा असं म्हणण्यात काय अर्थ नाही. आता ना एक कुणबी लाख कुणबी म्हणत चला. आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःच त्या घोषणेतून त्यांनी कबूल केलेलं की आम्ही मराठा आहोत आणि मराठा या समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण नाही, हे 4 आयोग आणि 2 वेळा सुप्रीम कोर्ट आणि स्पष्ट सांगितलेलं. अजूनही ते बोलतं नाहीच होतं आमचा विजय झाला, एक मराठा लाख मराठा. म्हणजे तुम्ही मराठा आहात हे ते स्वतःच सांगताय आणि पुन्हा त्यांना ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे. तर आता हे ठीक आहे, सुप्रीम कोर्टाची ही सुद्धा निर्णय आहे. जर कोणी अशा रीतीचं वेगळ्या पद्धतीनं प्रेशर आणून जर सरकारकडून असं आरक्षण घेतलं तर कोर्टाने जे आहे त्या आरक्षणावर कारवाई केली पाहिजे, रद्दबातल केलं पाहिजे, असं इंदिरा साहनीच्या केसमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे, स्पष्टपणे त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता हे स्वच्छच दिसतंय. आणि एवढंच नाही की आता जे काही आयोगामध्ये बसलेले लोक आहेत, शुक्रे साहेब सुद्धा, त्यांनी सुद्धा एका जजमेंटमध्ये जज असताना असं म्हटलेलं आहे, तुम्ही एकदा जर तुम्ही मराठा म्हणालात तर मग आता तुम्हाला कुणबी तुम्ही नाही, संपला विषय. आणि त्यांची ती केस जी आहे ती फेटाळून लावलेली आहे. मग आता हे सगळे लोक जे आहेत आमच्या मराठा समाजाला तुम्ही कुणबी करा आणि ओबीसीत टाका असं म्हणताय, त्याच्यावर ते काय तसं काय काम करतात हेच मला कळत नाही. आणि त्यांचंच जजमेंट आहे की एकदा मराठा म्हटलं की तो कुणबी नाही. म्हणजे तुमचं आमच्याकडे जजमेंट आहे ते. तुमचं थोडका आक्षेप शुक्रे साहेबांवरती, म्हणजे त्यांच्या त्या माझा आक्षेप एवढंच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आणि ओबीसीमध्ये त्यांना घालून एक तर तिथे कुणालाच काही भेटणार नाही. इकडे 10% EWS आहे, 40% ओपन आहे, त्यातून मराठा समाज बाहेर पडणार आणि त्या 374 जातीबरोबर लढत बसणार, कुणालाच काय भेटणार नाही. आणि परत कोर्ट कचेऱ्यात भांडण चालूच राहणार. त्याचा काय उपयोग होईल? बरं, दुसऱ्या बाजूला शुक्रे समाज समितीचा जो आयोग जो आहे ते राईटर प्रयत्न त्यांची चालू आहेत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं म्हणून सर्वेक्षण सुरू आहे त्यांचं. करा ना, ते पूर्ण करा. क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे. 3 न्यायमूर्ती त्याच्यावर काम करतात. करा ना, ते आमचा पाठिंबा आहे त्याला. पण तेही करायचं आणि इकडे घुसायचं मला काही कळतच नाही. सगळ्या ठिकाणी कसं काय तुम्हाला जाता येईल? त्याला विरोध होणार, कोर्टसुद्धा ते ऐकणार नाही. साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव. संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे.